नवल सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नेमका काय इश्यू आहे की राज्य शासन व पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे आपण सामाजिक कार्य करत असताना आपल्याला त्रास झाला आणि त्यानंतर आपण आझाद मैदानामध्ये आला. नेमकी काय कारवाईची अपेक्षा होती? नेमकं घडलं काय होतं? मुळात कसं आहे की माझ्यावरती 6 जून रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. काही समाजकंटकांनी तो प्राणघातक हल्ला माझ्यावरती केला होता. त्या अनुषंगाने त्या प्राणघातक हल्ल्याच्या दरम्यान मला माझा BP स्ट्रोक झालं आणि मला कार्डियक अटॅक आला. ते कार्डियक अटॅकच्या माध्यमातून माझं ओपन हार्ट सर्जरी करण्यात आलं. परंतु एवढं मोठा घटना घडल्यानंतर माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांना पोलिसांनी मोकाट सोडलं. त्या अनुषंगाने मी थोडं बरं झाल्यानंतर मी त्या विषयावरती पत्रव्यवहार केलं मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि तसंच आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. ते पत्रव्यवहार 2-3 वेळा पत्रव्यवहार केलं, परंतु त्याचं कुठलंही त्यांनी सूतबूत घेतलं नाही. त्याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही. मी 24 दिवस दवाखान्यात असताना मी मरता वाचलो, तरी पोलिसांना त्याची काही माणुसकी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल केला नाही, उलट त्यांना मोकाट सोडलं. तेवढंच नाही तर एवढं घटना घडल्यानंतर मी फिर्यादी असूनसुद्धा माझं जबाबसुद्धा नोंदवला नाही आणि पोलिसांनी तो केस फाईल करून टाकला. हे मोठी खंताची गोष्ट आहे. तर राज्य सरकारने अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित पोलीस खात्यामधून बडतर्फ करावी, यासाठी आज मी आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आंदोलनासाठी बसलो. आणि हा आंदोलन तेव्हापर्यंत सुरू राहील जेव्हापर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार बडतर्फ करत नाही. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली होती? ही घटना मुळात 9 जूनला उल्हासनगर येथे घडली आणि हा सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा घटना घडला होता. तर त्याचं संपूर्ण जबाबदार हे सेंट्रल पोलीस स्टेशनचे अधिकारीच आहेत. मग त्यांनी त्या संदर्भात काही FIR ची नोंद केलेली, संबंधितांना काय अटक केलेली? नाही, काही नाही केले. फक्त त्यांनी NC नोंदवलं होतं नावापुरता. कारण असं नंतर समजून आलं की समोरचा व्यक्ती ज्याच्यामुळे ही घटना घडली त्याचं नावही याच्यामधून गाळ करण्यात आलं होतं. तर RTIमधून त्याचं नाव समोर आलं मला की त्याचं नाव होतं विनोद ठाकूर. विनोद ठाकूरचे ते माणसं होते जे त्या ठिकाणी एका वृद्ध व्यक्तीला मारत होते आणि मी त्याला वाचवायला गेलं असल्यामुळं तो प्राणघातक हल्ला माझ्यावरती झाला.